फार मोठं अंतर होतं बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न 100% केला. डाव्या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळालेले आहेत. 2 स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज अक्षय तयार. पायांचा वापर करत पुढे आले. जाणलं की फलंदाज पुढे येत आहेत, शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. म्हणजे वाचन किती महत्वाचं आहे. फलंदाजाला तुम्हाला रीड करावं लागतं, फलंदाजाला गोलंदाजाला रीड करावं लागतं आणि योगेश यांनी तेच केलं. फलंदाजांचं वाचन केलं, शरीरापासून बॉल दूर ठेवला. फलंदाजांनी पदराली त्याचा वापर केला होता. अक्षय पुन्हा तयार होत आहेत. गोलंदाजी मार्ग वरतून गोलंदाजीमध्ये आहे चांगली भेदकता. एका बाजूला अक्षय आक्रमण केलंय. बॉल हाही हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. कमालीचा झेल गोलंदाज अक्षय यांनी. धक्का क्रमांक 6 लागलाय. बॅटिंग करताना टीम स्वर्गीय रोहितदास तिकंडे 11 या टीमला फलंदाज अक्षय इथे येत आहेत माघारी. धावा 18 तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला 6 फलंदाज कोसळलेले आहेत. धावफलकावरती आहेत धावा फक्त 18. प्रथम बॅटिंग करताना या धावा कुठलेल्या आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटीचं कौतुक निश्चित करावं लागेल, ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यानंतर आपण त्यांच्या देखील नामांची अनाउन्समेंट करणार आहोत, कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की त्याच्या पाठीमागे मेहनत फार मोठी असते आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला बॉल क्रमांक 14, धावसंख्या 18, 6 गडी बाद आणि 18 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. या बॉल नंतर योगेश तयार. आपटलेला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलला कट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. धाव कोणतीही मिळणार नाहीये. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघा 18 वर्ष. हा जो योगायोग आहे, कारण विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 आहे. आज विराट कोहली यशाची शिखरं गाठतायत. वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे, परंतु काय बॉल आहे, जबरदस्त बॉल. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला क्रिकेटमध्ये होऊ शकतो हे योगेशाने दाखवलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी बॉल हाताळलेला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलेला बॉल, जबरदस्त बॉल, कमालीची गोलंदाजी, अप्रतिम. योगेश पुन्हा तयार. पुन्हा कमी गतीचा बॉल, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल पकडण्याची एक विशिष्ट पद्धत आणि त्यानंतरची केलेली गोलंदाजी. योगेश जबरदस्त गोलंदाजी करतायत. कमालीचं षटक हाताळलेलं आहे. अवघ्या 5 बॉल मध्ये 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. षटक संपलेला आहे, माफ करा. 6 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे.